असं एवढं असं बरी ना या अशा गाड्या ठेवून जायच्या तिकडे आपलं काम. हाय युट्यूब फॅमिली, आज बघा शिमला मिरचीचा बेत आहे. आज शिमला मिरची करणार आहे तर चूल पिटून घेते. आमच्या इकडे पाऊस पडल्यामुळे सगळं सरपण ओलं झालंय. आपल्या गावाला सरपणच म्हणते. लाकडं ओले झालेत. लाकडं सगळी का सरपणच म्हणतात. मम्मी रेडी कर पहिले मग तिकडं चेतो. नाही तर कढाई होऊन जाईन गरम. पेटायचं नाही ना तर मग पेटते ते आधी कापून घे. तिथून रेडी करून घे. कांदा टमाटा आणि कांदा टमाटर नाही टाक. परत आणायची नाही कधी एखादी परत नाही आणायची. शिमला मिरची धुवून घेते अशी आणि मग कापून घेते धुतल्यावर अर्धे अर्धे. आता एवढी शिमला मिरची करणार आहे, केली का थोडी होती. मग एवढंच करू का असं 4 भागात करू. माझं म्हणणं होतं समजा बिया काढून घ्यायच्या आणि बटाट्यासारखे कापायचे त्याला म्हणतात फ्राय करायचे. कांदा टमाटा बारीक बारीक फोडी करून कापायचं ना पप्पा. टाकायचं वाटून घेतलं पप्पा बारीक फोडी करून. हा बारीक फोडी करून. बघ मी तशीच बोलणार होते मम्मीला तशी. शेंगदाणे टाकून करणार आहे बारीक पोळी जरी घेतली तरी. कांदा टमाट्याची मला आम्ही शेंगदाणे खाऊ ना मग हे हमेशा कुठं करतो. कधी एक मध्ये भाजी केली तरी म्हणतात हमेशाच करते. आणि भरीव मिरची करायची असली का अशी छोट्याली आणायची. यांनी बघा केवढ्याला मिरच्या आणल्या. एवढ्या भरीव कशा करायच्या. अशा बारकाला आणल्या म्हणजे मग भरीव येतात करायला. शेंगदाणे लसूण आणि मीठ टाकून असं वाटून घ्यायचं मिक्सर मधून. शेंगदाण्याचा कूट म्हणते है ना. शेंगदाण्याचा मोठ्याला मिरच्या होत्या का त्याचे असे 4 भाग करून घेतलेत आणि ज्या छोट्या छोट्या होत्या का त्या अशाच आत खाल्या ठेवल्यात. अशा वांग कापल्यावानी त्याच्यात आता हे भरून घ्यायचं. आपल्याला भरीव शिमला मिरची करायची ना. असं भरून घ्यायचं. आता ना एकदा भरलेलं वांग करू मम्मी आपण. भरलेलं गावठी वांगे भेटतच नाही तर तिथं चांगले. याच्यात वांगे आणावं लागेल. डिमांड मध्ये पत्ता करून बघा वांगे गावठी. डिमांड मध्ये कुठं भेट. बघा याच्यात मसाला भरून घेतला. आता चूल पेटून घेते. पॅकेट टाकलंच पहिलं. अहो आता ते उडून गेलं असं. उडत नसते ते. आणि थोडं थोडंच टाकत जाते. अगं बाई कोणी कढईला माती नाही लावली. काय जर होईल कढई. हे बघा आता कढईला माती लावून आणली आहे. कढईला नाही तर लय काळी झाली असती. आपण कुशक माती दिला कपड्याने कुशक. कढई गरम झाली. तेल टाकून घेते. आता भांडल्यावानीच बोलते बाई मोठ्या मोठ्यानी. आवाज येत नाही त्याला मोबाईल मध्ये. तेल गरम होती पहिले. झालंय गरम. जिरे टाकते थोडी. गरम नाही झालं बाई खरंच. लागत आहे एकदम येऊन. जेवणामध्ये काय सूर्याची किरण पडली पाहिजे. याच्यामध्ये नाही चांगलं लागत मम्मी ते शेंगदाणा याच्यामध्ये. बरोबर जाऊ दे. कांदा दुसऱ्या बार आता दुसऱ्या वेळेस आहे ना मी दीदीला बनायला लावणार आहे. मी
हे नाही बनिणारी. तू बनवायची, मी सांगेन तुला तशी बनवायची. तर मम्मीला माहिती आहे पप्पा तरी पण. जरा तेल गरम झालंय देते मिरची सोडून त्याचा. आवाज नाही येते. पाहिजे 4 बाय 6चे. त्यात सरपंच जे आहे आपलं ते आणून ठेवायचे, जे लाकूड ते आणून ठेवायचे. पुढं असं वर पावसात भिजत नाही ना, तरी वाटलं पाहिजे पावसाळ्यात हार करायचं, चुल चाटायचं. आमच्या तर पडलाय पाऊस हा ना मम्मी. काल पडलं होतं वाटतं ना. 2 दिवस झाला पडलाय. परवाच्या दिवशी 2-3 दिवस पहिला पडला, परवा दिवशी पडला. आणि होतंय गरम आता. पाऊस पडला आता. पावसाचं हे महिन्यात बाय मला काय माहिती नाही. बघा ते आता शिमला मिरची शिजली का. मस्त परतली आता. वरून हे शेंगदाण्याचा कूट उरलेला टाकून देते. हे बघा आता मम्मी पापड भाजून घेते मस्त. अरे भाजून घेते ना चुलीच्या. अरे पडलं नाही लई. किती भाजायचे? 2-2 भाजू सगळ्यांना. भाजव. हे होममेड पापड आहेत माहितीये का मम्मी, हाताने बनवलेले. तेच वाटतं तेल बिल लावलेलं. लय धूर लागत आहे बा. खायचा लय कुठं नाही. रोजच बनवा रोजच खा. चला आता मी बसलोय बघा जेवायला इथं. चुलीवरची मस्त मस्त मी शिमला मिरची झाली. तो शिमला मिरची झाली. शिमला मिरची बनवली ना. काय देऊ? सगळे पापड तूच खा. पर पासून 2 पापड आहेत फक्त. परत एक मला चपाती. मी 6 खाल्ले. झाडच आवडेल. दीदी तुला वाढू का ग? नाही मी घेते नंतर. हे बघा लय वडा. जबरदस्त झालं आता. वडा भाजीला घ्या. पापड घ्या अजून एक. तुला जाऊ दे. काय देऊ? काय नाही झालं. या जेवायला. घ्या ना. दे खायचं पहिलं. भाताला चम्मच होते. वाटे नाही तर कसा गेलं नाही. त्या दही खायला गार गार लय गरम होतंय. गरम व्हायला लागले खरंच लय. वा वडा बघा किती छान लागतो. आपला असं बनवायचं नाही आपल्याला. रव्यासारख्या डाळी दळून करावं लागेल. आपण गिरणी काढतो घेऊन जातो दळीत वाटतं गावाला. त्या गिरणीमध्ये पाहिजे तसं निघतं शेतात. तर मी म्हणलं तुला चांगलं चेंज बरं आता करतो संपला का मग बंद? तिथं वरती आता काय कुरडया पापड या वर्षी काय नाहीये माझ्याकडे. गेल्या वर्षी कुरडया ते आता दुसऱ्या पुढच्या वर्षी काढीन ना कुरडया ते त्याचा व्हिडिओ टाकेन. हॅलो हा माशा आताच लगेच गव्हाच्या कुरड्याची भाजी बी लय मस्त होती. गव्हाच्या कुरड्या चांगल्या येतात. नाश्ताच करतो मी पूर्वीचे. पुणे रव्याच्या बनित तांदळाच्या बनितात. रात्री उशिरा आलो 2 वाजता. हे आपलं कुठचं भाडं होतं वा ना भेटू आता त्याच्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये. आमचं साधं सुद्धा जेवण आवडलं असलं तर लाईक करा, कमेंट करा आणि नवीन चॅनलवर नवीन असला तर सबस्क्राईब करा. बाय. भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.